परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कर जोडी कथे काळी कर जोडी कथे काळी कर आपण असावे जवळ आपण असावे जवळ अधिकरण हे जीवनो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी पुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा धर्म रक्षा वयावतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना अमृषीसाठी जन्म सोशी गेले दुष्ट निर्दारिले किती एक नंदनंदन यशोदानंदन परमदया घन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अशी कृपा दोरा सालाबाद प्रमाणे आज या धर्ममंडपामध्ये
थोडक्यात महान पवित्र अशा भारतखंडामध्ये, भारताच्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्याच्या दहिगावमध्ये, दहिगावच्या या धर्ममंडपामध्ये या व्यासपीठावर अनुषंगाने चालत आलेल्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे संपूर्ण ग्रामस्थांच्या सत्य संकल्पातून यात्रा उत्सव यात्रा कमिटीच्या द्वारा पार पाडला जातो। हा वार्षिक उपक्रम दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते मंडळी, स्वयंसेवक मंडळी सर्वांच्या संकल्पातून संपन्न होतो। पाडव्याच्या आणि मुहूर्तावरती हा यात्रा करण्याचा रिवाज पहिल्यापासून होता। मला वाटतं त्यात जरा थोडासा बदल केला आणि हा जो बदल केलाय ना, राम जन्मोत्सव राम नवमीला व्हावा आणि त्या निमित्तानं यात्राही संपन्न व्हावी, हा जो संकल्प जो केला ना, हा विषय ज्यांच्या डोक्यात आला, ज्याने हा प्रकल्प मांडला, ज्याने प्रस्तावना मांडली, पहिल्यांदा त्याच्या चरणाला वंदन करतो। त्याच्या सुपीक विचारातून गावचा वार्षिक उपक्रम म्हणून यात्रा आणि रामनवमी हा अबाधित असणारा कार्यक्रम, दोन्ही कार्यक्रमाला तेवढी ताकद लावून ग्रामस्थ मंडळी पार पाडत असतात। पण दोन वेळेला ताकद लावण्यापेक्षा एकदा ताकद लावूया आणि त्या कार्यक्रमाच्या वैभवात भर घालूया, असा एक सत्य संकल्प या मंडळींनी केलाय। ह्या सत्य संकल्पाला ग्रामस्थांच्या पहिल्यांदा त्रिवार अभिवादन, असा सिद्ध आणि संकल्प सत्य संकल्प व्हावा, त्याचा फायदा गावाला। आता फायदा उघडच आहे, दोन वेळा त्रास घेण्याऐवजी एकदाच, पण ताकद लावून सर्वांनी त्यात सहभागी होऊन हा आनंद लुटता यावा, हा एक सरळ मार्ग विचार आहे। पाडव्याला करायला हरकत नाही, करतच होता, करत आला, पण नवमीच्या निमित्ताने यात्रा उत्सव भरपूर करावा, दिव्य भव्य करावा, असा जो संकल्प केलाय ना, तो तुमचा चाखण्याजोगा आहे। द्यावेत एवढे धन्यवाद मी ग्रामस्थांना कमीच पडतील, म्हणून पहिल्यांदा नतमस्तक होतो ह्या संकल्पाला। आपण सर्वांच्या गळी उतरवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करीत आहात। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या परमकृपाशीर्वादाद्वारा 500 वर्षे चाललेला अयोध्येचा आणि संघर्ष, रक्तरंजित इतिहास पेटलेलं यज्ञकुंड, धगधगत्या यज्ञकुंडात कोट्यावधी हिंदूंनी आजपर्यंत बलिदान दिलं, प्राणांची आहुती दिली। ज्या सत्य संकल्प करता अनेकांनी प्राणाची बाजी लावली, त्या सगळ्यांच्या आणि त्यांच्या त्या आत्म्याला आज खरोखर धन्यता वाटत असेल, समाधान वाटत असेल। ज्यांनी ज्यांनी बली दिला त्यांच्या आत्म्याला खरंच आजची श्रद्धांजली आहे। अयोध्येमध्ये हा चाललेला संघर्ष यज्ञकुंड विजलं। कालच्या 22 मार्चला अनंत कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि सिंहासनारूढ झाले, राम मंदिर झालं, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली। अख्ख्या भारत देशानच नव्हे तर 56 देशाचे आणि अनेक मातबर मंडळी आमंत्रित केलेले येऊन आणि हा उपक्रम संपन्न झाला। अयोध्येमध्ये रामललाची मूर्ती स्थानापन्न होऊन प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर ही पहिली रामनवमी, हा पहिला रामनवमीचा, हा पहिला रामजन्माचा उत्सव आहे। रक्तरंजित इतिहास 500 वर्षापूर्वीचा, तो अब्दाली आला, तो मुहम्मद आला, अफगाणिस्तान आला आणि आतापर्यंत त्याने आपल्यावरती अधिराज्य करून आपली हिंदूंची दैवत भ्रष्ट केली। राम मंदिरावरती अतिक्रमण झालं, पहिलं राम मंदिर पाडलं गेलं, अशी कोट्यवधी मंदिरं नेस्तनाबूत करण्यात आली आणि त्याचा विजय आम्ही आमच्या उघड्या डोळ्यानं पाहतोय। वाईट आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागलं त्या भाग्यवंतांनी त्याचा संघर्ष पेटता ठेवला, यज्ञकुंड विजू दिलं नाही, पेटता ठेवला। 3500 राजस्थानातल्या स्त्रिया एकत्र आल्या, लढाईचं प्रशिक्षण देऊन जय मला ताई राजपूत ह्या माऊलीनं 3500 महिलांच्या बरोबर संघटन केलं आणि अशा लढवय्या महिला तयार करून त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली। 3500 महिलांनी आपलं रक्त सांडलं त्या मोहम्मद बरोबर लढाई करून। त्याचा मोठा इतिहास आहे। आता तो भूतकाळ झालाय,
मला तो रक्तरंजित इतिहास तुमच्या पुढे मांडायची गरज नाही, पण जरा थोडीशी पुसटशी कल्पना द्यावी. आजचा मिळालेला विजय हा सहज मिळालेला नाही. कोट्यावधी लोकांनी हिंदूंनी बलिदान दिलं, त्यानंतर हा विजय आहे. आणि या विजयानंतर ही पहिली रामनवमी, पहिला राम जन्मोत्सव संपन्न होतोय. आम्ही इतिहास पाहत आलो, इतिहास ऐकत आलो, भूतकाळातल्या सगळ्या घडामोडी चढ उतार पाहिले. धर्मावर ग्लानी, धर्मावर गंडांतर आलं. आज आम्ही उड्या डोळ्यांनी पाहतोय, आज आमची आराध्य देवता भगवान मर्यादा पुरुषोत्तम पण आणि प्रभू रामचंद्रांची रामललाची मूर्ती स्थानापन्न आहे. अभूतपूर्व सोहळा संपन्न होऊन राम जन्मोत्सव पहिला संपन्न होतोय. हे आमच्या दृष्टीनं भाग्य आहे. आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या उघड्या डोळ्यांनी अयोध्येचा विजय, अयोध्येचं मंदिर आणि अयोध्येमध्ये रामललाची स्थापना, आणि आमच्या गावात यात्रेच्या ऐवजी राम जन्मोत्सव याला यात्रेचं स्वरूप देऊन सगळ्यांना तो आनंद मिळावा हा आपण संकल्प करताय. नक्कीच पावलं तुमची योग्य दिशेवर आहे. माझा हा असा संकल्प आहे. तुमच्या या संकल्पाला, तुमच्या या प्रयत्नांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्रांची कृपा आशीष व्हावी. हे तुमचं यात्रेचं वैभव वृद्धिंगत व्हावं, ते उत्तरोत्तर वाढत जावं. शतकोनशतके पुढच्या भविष्यात एक आदर्श म्हणून माळशिरस तालुक्यात नव्हे, सोलापूर जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात यात्रा आणि राम जन्म कसा करावा याचा एकमेव आदर्श दहेगावकरांच्याकडून शिकावा, असा सोलापूर जिल्ह्याला एक तुमचा दहेगावचा आदर्श पुढे राहील. आपल्याच अनुषंगानं पावलावर पाऊल देऊन जर प्रवास करतील तर नक्कीच इथून पुढचा समाज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्याला तुकोबराय धन्यता देतात. जया श्री कारभार. घरात सुद्धा कारभारी असतो, तसा गावात सुद्धा सरपंच म्हणजे कारभारीच असतो. सरपंचाला मदत करणारे 10-11 मेंबर लोक असतात. ही सुद्धा सगळी जबाबदार व्यक्ती असतात. आणि ही सगळी मंडळी जसं आपण वैयक्तिक खाजगी संसारामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये आपण जसा एखादा कुटुंब मॅनेजर कार्यकर्ता घरातला कारभारी ठरवतो, तसा गावात सुद्धा कारभारी लागतो. कारभाऱ्यानं मांडलेला प्रस्ताव सर्वमान्य, लोकमान्य आणि जगमान्य असेल तर समाज त्याला पुष्टी देतो. प्रस्ताव मांडला गेला, त्याला सगळ्या समाजानं ताकद लावली आणि राम जन्मोत्सव आणि यात्रा कमिटी यांचा समन्वय साधून संघटन कौशल्य धोरण राबवलं आणि तुम्ही सगळे एका व्यासपीठावर आलात. मी पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांना, ह्या सगळ्या कारभाऱ्यांना, सगळ्यांना सपोर्ट करणाऱ्या, सगळ्यात पुढे असणाऱ्या, मागे राहणाऱ्या, पडद्यासमोर पडद्या मागे राहणाऱ्या सगळ्यांच्या चरणाला वंदन आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आज महान पर्व काळ आहे. 5 पर्व काळापैकी आज रामनवमी एक विशेष पर्व काळ आहे, महान पर्व काळ आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जन्म, नरसिंह जन्म आणि शिवरात्र हे 5 पर्व काळ आहेत. त्यातला राम जन्मोत्सव आहे. भगवंतांनी ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी आली, धर्मावर गंडांतर आलं, अराजकता वाढली, पाप उतो आलं आणि वैष्णव संत साधू महात्म्यांना, देवांना छळ आणि अन्याय सहन करावा लागला, त्या प्रत्येक वेळी युगायुगात परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. अवतरणे म्हणजे वरून खाली येणे आणि उद्धरणे खालच्याला वरती घेऊन जाणे. विठ्ठल कृत त्रेता द्वापार कली 4 युगात देव अवताराला आला नाही, आणला. आणावं लागतं देवाला. स्वाभाविक येतात ते संत साधू महात्मे आणि यावंच लागतं ते तुम्हा आम्हाला. अवतरणे वरून खाली येणे. संतांनी उपकार केला. देवाचं कार्य आणि संतांचं कार्य सारखंच आहे. देव बी तेच कार्य करतो, संतही तेच कार्य करतात. देवाचं आणि संतांचं निमित्त प्रतिमा फक्त वेगळ्या असतात, कार्य एकच. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे.
संत उपकार करण्याकरता येतात. संत, पृथ्वी, गाय, वृक्ष हे परोपकारी आहेत. त्यामध्ये साधू परोपकारी आहे. परमात्मा येतो, आणावा लागतो. असा भगवान अनेक वेळा अनेक ठिकाणी आला, अनेक रूप घेऊन आला, अनेक अवतार घेतले. अवताराची गणित नाही, मोजदाद नाही. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरे, देखिला देखिला माये देवाचा देव. अवताराच्या राशी, राशी म्हणजे अगणित, मोजताच येत नाही, मोजदात नाहीत. अवताराच्या राशीच्या राशी आहेत. तुका म्हणे याचे अनंत अवतार, तेथे मी पामर काय वानू. अनंत अनंत अवतार घेशी भक्त कारणे, कनवाळू कृपाळू दिनाला उद्धरणे. अनंत, अनंत कुणाला म्हणतात? अनंत शब्दाचा सरळ अर्थ काय? म्हणजे नाही, अंत म्हणजे पार, शेवट. ज्याचा पार नाही, शेवट नाही, एवढे अवतार. मोजदात लागत नाही तेवढे अवतार. म्हणून अवतार अनेक आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याद्याशी, महापुरुषमादेव रूपे अनंताची. अनंत, अपार. म्हणजे नाही, पार म्हणजे शेवट. ज्याचा शेवटच लागत नाही. पार, अनंत, नाही, अंत म्हणजे शेवट. ज्याचा शेवट लागत नाही. अपार, ज्याचा पार लागत नाही. असा अनंत, अपार, अनाकलनीय, अगोचर असणारा परमात्मा अनंत अवतारानं नटलेला आहे, अनंत रूपानं नटलेला आहे. आणि अशा रूपाची वर्णन अनेक साधू संत मायबापांनी केली. एक तास आपल्याला उत्सवासाठी, जन्मोत्सवासाठी वेळ आहे. आपण एक तासाच सोनं करूया. एक तास उरला खटवांगरायाशी शिल्लकही ठेवणार नाही आणि पुढेही जाणार नाही. काळजी करू नका, रिलॅक्स राहा. बरोबर 12ला फुलं तुम्ही वाटा, म्हणजे 12ला बरोबर आपण फुलं पुष्पवृष्टी करूया. त्यामुळं मला 9 तास म्हणतात धनु महाराज. तुम्ही माझी निवड का केली कोणास ठाऊक. एका तासात करायचे कीर्तन. आज मला 9 तास कीर्तनाला वेळ दिला तर बरं वाटतं मला. पण आता आजचं कीर्तन आपलं 1 तासाचं आहे. 12च्या पुढे जाऊन चालत नाही. आता तुम्ही जरी मला वेळ दिला तरी आता वेळेचं आणि भान ठेवणं गरजेचं आहे. सगळ्या समाजाची उत्कंठा न ताणता वेळेच्या आत अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे थोडक्यात पण चटकदार मांडतो. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं वर्णन पहिल्या चरणात केले. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी प्रस्तावनेतला एक अविभाज्य भाग माग राहिला. ती दोष अंगावर उडवून न घेता जाता जाता थोडासा नामनिर्देश. या धर्ममंडपामध्ये, या व्यासपीठावर राम जन्मोत्सवाच्या अनुषंगाने उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्व कार्यकारी, स्वयंसेवक, सर्व कार्यकर्ते मंडळी, माता भगिनी, आबाल वृद्ध, स्त्रिया, पुरुष, पै पाहुणे, इष्टमित्र, शिवाय आमच्या वारकरी संप्रदायाची सगळी पायिक मंडळी, आमच्या वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज मंडळी,
या पंचक्रोशीतील सर्व उपस्थित असणारी सगळी वारकरी संप्रदायाची पाईक मंडळी, त्यामध्ये गायक गुणीजन गान गंधर्व स्वर भास्कर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे धनु महाराज, आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे महावीर महाराज, आमचे रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे सर्व अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी, ही सगळी तरुण पिढी आणि सर्व इतर गान गंधर्व, सर्व हार्मोनियम वादक, आमचे मृदंगाचार्य, या वारकरी शिवशेषून तयार झालेली सर्वच ही मंडळी, ह्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो ना अभंग कडवळ. तुकोबराय सांगतात, धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा अवताराला येतो. अवताराला येण्याचं कारण धर्माचं रक्षण. धर्माचं रक्षण करणे काय करतो? धर्माचं रक्षण करणे, धर्माची स्थापना, दैत्यांचा पराभव करणे, नायनाट करणे आणि भक्तांचा सांभाळ करणे. सगळ्याच उद्योग ठरलेले असतात. तुमचं आमचं सगळ्याच हित उद्योग ठरले. बघा, हे मीडियावाले यांचं काम करतायत, ऑपरेटर त्यांचं काम करतायत, बरोबर. मंदिरातले पुजारी असतील, तिकडे कार्यकर्ते मंडळी बसली, यात्री कमिटी आहे, ऐकणारी मंडळी आहे, सगळ्यांनी सगळ्याचं काम, टाळकऱ्याचं काम, मृदंग, सगळ्याला सगळ्याची कामं करावी लागतात. प्रत्येकाचं कार्य भिन्न आहे. पण तुकोबरायचं लावून सांगतात, माझा भगवानना एवढंच करता येतो, सगळा उद्योग करीत नाही. घेऊनिया चक्र दुर्जनाशी संहारी. पुन्हा छातीला हात लावून सांगतात, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहिदाव घाली पाना नाम घेता पंढराला सुखदेवी आम्हासाठी दुखापणाची गोटी. तुका म्हणे कृपाने द्या आम्हा उतरी नावेमध्ये. आमच्यासाठीच अवताराला, प्रत्येक अवतारात परमात्म्याने हेच केलं, भक्तांचा सांभाळ, दुष्टांचा निकाल, धर्माची स्थापना हेच करण्याकरता येतो. अनेक अवतार घेतले, परंतु आनंद अवतारापैकी मुख्य 10 अवतार आहेत आणि त्या 10 अवतारामध्ये प्रकार 6 आहेत. अवतार अनंत आहेत, नीट ऐका. त्याच्यामध्ये मुख्य 10 अवतार आहेत आणि त्या 10 अवतारामध्ये 6 प्रकार आहेत. अंश अवतार, अंशांश अवतार, कला, पूर्ण आणि पूर्णतम, आवेश, असे 6 प्रकारचे अवतार आहेत. काही अंश अवतार तर काही अंशांश अवतार, काही कला अवतार, काही आवेश अवतार, काही पूर्ण अवतार आणि काही पूर्णतम अवतार, असे 6 प्रकारचे आहेत. त्यामध्ये राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार, या अवतारामध्ये कुठलीही त्रुटी नाही, कुठलाही व्यंग नाही, हे पूर्ण अवतार. म्हणून इतर सगळ्या अवताराचं वर्णन आज नाही, एका तासात आपल्याला फक्त रामनवमी करायची आहे. त्यामुळं मागले जाऊन मोठा पसारा घालीत नाही, पण 10 अवताराचं कार्य सांगावं लागेल. 10 अवतारामध्ये कार्य काय केलं, का घेतले, काय केलं, कशासाठी घेतले, याचं वर्णन आहे. एकाच रूपकामध्ये नाथांनी वर्णन करून टाकलं. प्रथम मत्स्य अवतारी तुमचे आघात चरित्र, नकळे ब्रह्मादिका वैष्णव अति पवित्र. उठवणी प्रातकाळी गवळण घुसळण घुसळीती, गाती कृष्णाचे पवाडे हृदय परोपरी ध्याती. द्वितीय अवतारी आपण कच्छ रूप झाला, सृष्टी धरुणी सृष्टी शेवटी सांभाळ केला.
तृतीय अवतारी आपण वराह रूप झाला, धरणी धरुनी दाडे हिरण्याक्ष वदिला. चतुर्थ अवतारी आपण नरहरी रूप, वधुनी हिरण्यकश्यप रक्षेला प्रल्हाद, रक्षुनी प्रल्हाद वदिला हिरण्यकश्यप. पाचव्या अवतारी आपण वामन झाला, बळी घालून पाताळी शेकी द्वारपाळ ठेला. सहाव्या अवतारी आपण परशुराम झाला, धरुनी परशु हाती सहस्त्र भुजावध केला. सातव्या अवतारी आपण दाशरथी राम, वधुनी रावण कुंभकर्ण सुखी देव परम. आठव्या अवतारी आपण वसुदेवा घरी, वधुनी कंसाधिक असुर मारिले भारी. नवव्या अवतारी आपण बौद्ध रूप झाला, धरोनिया मौन भक्ता घरी राहिला. दहाव्या अवतारी आपण झाला शेवारू, एका जनार्दनी त्याचा मिरविला बळीवारू. विठ्ठल हे 10 अवताराचं कार्य आहे. वेद ब्रह्म याचे नेले शंकासुरेन मत्स्य अवतार तयार आहे. 4 वेद चोरून नेलं कुणी? शंखासुरानं. तो मत्स्य अवतार घेऊन भगवंतानं ते वेद शोधून काढलं, शंखासुर मारला आणि वेद ब्रह्मदेवाला दिले. हे सृष्टीचं कार्य करण्याकरता वेद जतन करणं देवाचं काम. मत्स्य अवतार. समुद्र मंथन मंद्रा चळपुर आला, कासवतो झाला तया तळी. इंद्राची संपत्ती दुर्वासाच्या शापानं समुद्रात पडली. 14 रत्न आणि समुद्र मंथन करून मेरू पर्वताची रवी वासुकी सर्पाची बिरडी, देव एका बाजूला दैत्य एका बाजूला, समुद्र मंथन केलं. 14 रत्न डिवायडेशन करून वाटून घ्यायची ठरली. त्यामध्ये सगळीच रत्न बाहेर काढली. तेव्हा ह्या देवांच्या कार्याकरता मदत म्हणून भगवंतानं समुद्राचं घर्षण होऊ लागलं. मेरू पर्वत घासू लागला. पृथ्वी रसातळाला जाईल म्हणून पृथ्वी सांभाळण्याचं काम करण्याकरता भगवंतानी समुद्राच्या तळाशी मोठ्या कासवाचं रूप घेतलं आणि आपल्या पाठीवर मेरू पर्वत असा वरचेवर तोलून धरला आणि पृथ्वी वाचवली. चौथ्या अवतारात हिरण्यकश्याला 9, हिरण्यकश्यपूला 4 मुलं, राहत, अनुराहत, सर्राहत, चौथा प्रल्हाद. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता, प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता चौथा नरहरी. 5वा वामन. देवाची आई आदिती, तिची कवच कुंडल आणि स्वर्ग मृत्यू पाताळावर बळी मातला, उन्मत्त झाला आणि संपत्ती देवाची हरण केली. म्हणून देवाला वामन रूप घ्यावं लागलं आणि पुण्यवान बळी पण पाताळात घातला. 6वा परशुराम. क्षत्रियांचा भार झाला, अहंकारी क्षत्रिय वाढले. ह्या वाढलेल्या क्षत्रियांचा अहंकार घालवण्याकरता 6वा अवतार आहे. रेणुका मातेला देवानं दिलेली कामधेनू गाय मागितली. सहस्रार्जुन नावाच्या एका राजानं जमदाग्नीला ठार केलं. रेणुकेला 21 तलवारीचं घाव घातलं. परशुरामानं येईपर्यंत त्यानं प्राण धरला. परशुरामानं कान तोंडाजवळ नेला. आई काय झालं? सहस्रार्जुन आला. त्यानं न जेवण करता सरळ गायीची मागणी केली. कामधेनू त्याच्या बरोबर जाईना म्हणून त्यानं कामधेनू बळजबरीनं ओढून नेली. पण तुझ्या बापाला ठार करून मला 21 घाव घातले. हातात हात घेतला आणि सांगितलं, माते हे क्षत्रिय असे उन्मत्त झालेत ना, 21 घावाच्या बदल्यात 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन, सुखानं प्राण सोड. मग रेणुकेनं प्राण सोडला आणि मग आईला दिलेलं वचन खरं करण्याकरता 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून 6व्या अवतारात परशुरामानी पृथ्वी प्रदक्षिणा केली. कुणाच्या दम असेल तर या असं आव्हान द्यायचं. कुणी लढायला तयार व्हायचं नाही. त्यांची निर्बसना करून डोक्याचं 5 पाठ काढून परशुराम पुढे जात. मारली नाही, अपमान केलाय. जर मारली असती तर आता बियाला राहिली नसती. मारली शब्दाचा अर्थ व्यवहारात घ्यायचा नाही. तो शास्त्रानं असा आहे, क्षत्रियाला वीराला प्रत्यक्ष मारण्यापेक्षा त्याचा अपमान करणं हा त्याचा मृत्यू आहे. म्हणून सगळी जिवंत राहिली. म्हणूनच ती पुन्हा रामाच्या लग्नाच्या वेळेला
जनकाच्या मिथिला नगरीत सगळी क्षत्रिय मंडळी हजर होती. बऱ्याच जणांची फजिती झाली. आपल्या आपल्या छातीवर धनुष्य घेऊन पडली, अपमानित झाली. प्रभू रामचंद्रांनी मात्र सीतेचं पाणी ग्रहण केलं. धनुष्याला बाण लावला. ते परशुरामाचं धनुष्य होतं. विठ्ठल विठ्ठल. 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली, ब्राह्मणाला दान दिली. हे परशुराम अवतारातलं कार्य. भूमी बहार झाला क्षत्रियाचे कुळी. परशुराम केली निक्षत्रिते म्हणून निक्षत्रिय पृथ्वी केली. आणि परशुरामानी आपलं कोदंड जनकाच्या जवळ दिलं आणि सांगितलं, ह्याला जो कोणी बाण लावील त्याला तुझी कन्या दे. परशुरामानं आपलं कार्य पूर्ण करून जनकाच्या ताब्यात कोदंड दिलं. आणि लंकेत गेलेली पद्माक्ष राजाची यज्ञातनं निघालेली लक्ष्मी कन्या फार स्वरूपवान सुंदर. तिच्या करता राजे लोकांच्या लढाया झाल्या. प्रत्येक राजाला रावणानं मारलं. सगळ्यांना मारून ती पोरगी पळवली. ती पोरगी पेटीत घातली, लंकेत नेली, मंदोदरीच्या महालात ठेवली. मंदोदरी समोर रावणानं उघडली. तेव्हा सीतेला त्यात बघितली. आणि सीतेला बघितल्यावर मंदोदरीने सांगितलं, ही युशी आहे, हे आपल्या नगरात नको, हे आपलं वाटोळं करील, हिला कुठेतरी नेऊन पुरा. म्हणून ती पोरगी यज्ञातनं निघालेली पद्माक्ष राजाची कन्या प्रत्यक्ष लक्ष्मी आदिमाया रावणाच्या सांगण्यावरून शेवकानं मिथिला नगरीत आजचं नेपाळ, त्याची राजधानी काठमांडू, काठमांडूच्या शेजारी 136 किलोमीटरवर मिथिला नगरी जनकाची. त्या जनकाच्या नगरीच्या शेतात पुरलं. शेत नांगरताना शेतकऱ्याला सापडली, राजाला दिली. आणि त्यातून मुलगी निघाली. मुलगी मानून राजानं सांभाळ केला. ती आदिमाया, तीच लक्ष्मी, तीच सीता. परशुरामानं ठेवलेलं कोदंड कोणालाही उचलत नव्हतं, हात लावायची ताकद नाही. पण सीता 3 वर्षाची असताना 2 पायाच्या मध्ये घेऊन अंगणात गाडा खेळत होती. गाडा परशुरामानी तो गाडा खेळलेला. परशुरामन जनकाकडे आलं होतं. आणि गाडा खेळणारी मुलगी बघितल्यावर कळलं ही आदिमाया आहे, ही लक्ष्मी आहे. आणि मग परशुरामाने सांगितलं, जनका, ह्या धनुष्याला जो बाण लावील त्यालाच ही पोरगी दी. तुझी पोरगी सामान्य नव्हती. तो साऱ्या मुलीचा बाप नाही, तो आदिमायेचा बाप आहे. आणि म्हणून जनकाकडे ते कोदंड. म्हणून 7व्या अवतारात रामप्रभूंनी ते कोदंड बाण लावून गुण लावून मोडलं आणि स्वयंवर जिंकलं. सीता जिंकून आले. 8व्या अवतारात पूर्ण अवतार कृष्ण परमात्मा आहे. 9वा बौद्ध, 10वा वारू, अशी 10 अवताराची नाथरायांनी पुष्कळ वर्णन केलंय. कामापुरता अवतारा पुष्कळ झाला. पुढे जाऊ विठ्ठल. महिला मंडळ सर्व कृपा करून पुढे सर. इकडं ह्या साईडला पाठीमागे पुरुष मंडळी आहे. पुढे या पुढे तुम्ही या कृपा करून या. तुम्ही आल्याशिवाय बाकी येत नाही. या महिला मंडळ उठा उठा पुढे सर. थोडं पुढे या. पाठीमागची पुरुष मंडळी पुढे या. पाठीमागे महिला या. पुढे विठ्ठल विठ्ठल. अतिशय गोड असं चिंतन थोडे करणार आहे. सूचना करण्याची वेळ येऊ देऊ नका. न बोलता काम करा. न बोलता काम करा. न बोलता 1 इंच सुद्धा जागा रिकामी ठेवू नका. मागून आलेल्या लोकांना जागा राहू द्या. बोलू नका. कार्यकर्ते आता बोलू नका. आता बोलू नका. राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. विषय असा आहे, दशरथ राजा हा सूर्यवंश. 99,000 वर्षाचं आयुष्य दशरथ राजाला आहे. पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा. तुम्ही सांगू कोणी बी ऐकल. कोण ऐकायला तयार आहे का मग तुमचं भाकड कथा? पुरावा काय? पुराण आणि प्रमाण याची सांगड घालून केलं जातं. याचं नाव कीर्तन. एका झेटीवर कीर्तन करायचं.
राजकारणी गोष्टी समाजकारणाचे विषय हे फालतू विषय व्यासपीठावरती कीर्तन करा. टीव्हीवरची कीर्तन वेगळी, गर्दी खेचणारी कीर्तन वेगळी असतात, की वारकरी फडकरी कीर्तन असतात. फडकरी ताकदीनं बोलतात, अभंग सोडत नाहीत, चाकुरी सोडत नाहीत. रेल्वे जशी रूळ धरून चालते तसं अभंग धरून चालावं लागतं. बाजूला गेलं तरी आमच्या धनुमानासारखी महावीर महाराजांसारखी लगेच बोलतात, असे टक करून बघतात. शहाण्या माणसाला कळतं लगेच, बुवा घसरला, बुवाचा तोल गेला. म्हणून चांगल्या माणसानं विषयांतर होऊ देऊ नये. कीर्तनासाठीच करावं. चुकून ऐकलं तरी श्रोत्यांचा फायदा किंबहुना पाप जळावं आणि पुण्य संचय व्हावा. ही कीर्तनाचं आणि कायदा आहे, कीर्तनाचं सूत्र आहे. आणि म्हणून त्याला पुरावा आहे. 1 अर्ब 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्य कश्यपा काय झाले. नामदेवराय म्हणतात 1 अर्बुद 60 कोट 30 लाख 10,000 700 वर्षे आणि 9 महिने एवढा आयुष्य हिरण्यकश्यपूला. आता पुढचा आहे का, 99 सहस्र राया दशरथा, 14 चौकड्या लंकानाथा, तेही गेले स्वर्ग पंथ मागे सर्व तनुरलेची. 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजाला. त्रेतायुग होत, लाखो वर्षाचं आयुष्य होत नाही का. आणि म्हणून लाखो वर्षाचं आयुष्य असल्यामुळे 99,000 वर्षाचं आयुष्य रामाचे वडील राजा दशरथांना, सूर्यवंशी राजा दशरथ. आणि म्हणून 700 स्त्रिया दशरथाला. रामायण सांगतं दशरथाला पत्नी किती, 700. मुख्य 3, सुमित्रा, कौशल्या, कैकेयी. 3 राण्या, पण पुत्र संतान नाही. आणि राजा उदास आहे. स्वर्गामध्ये देवांच्या विरुद्ध दैत्यांनी लढाई चालू केली आणि दैत्यांच्या मुळे देवांचा पराभव होणार आणि स्वर्ग जिंकून दैत्यांच्या ताब्यात जाणार. म्हणून इंद्र घाबरला आणि इंद्राने दशरथ राजाच्या पराक्रमाची स्तुती करून दशरथ राजाला सहकार्याची आणि विनंती केली. दशरथ राजाने सहकार्य केलं. देवांच्या बाजूनं लढून स्वर्गात दशरथ राजाने शुक्राचार्याच्या रथाचा आक मोडला आणि शुक्राचार्याचा पराभव झाला. शुक्राचार्य दैत्यांचा गुरु पळाला, दैत्य पळाले, विघ्न टळलं, लढाई टळली, विजय देवांचा झाला. कुणामुळं? राजा दशरथामुळं. पण दशरथ राजाच्या रथाचं रक्षण करायचं काम लढाईत बायका जात नसते त्या, पण कैकेयी गेली होती. लढाईत बायका नसते त्या, पण म्हणले मला स्वर्गाची लढाई बघायची आहे, तुमचा पराक्रम बघायचा आहे, गेली. पण शुक्राचार्याने मारलेल्या बाणामुळं दशरथ राजाच्या रथाचं चाक गळून पडणार होतं. पण कैकेयीनं लक्ष दिलं आणि आपला उजवा हात त्याच्यामध्ये घातला आणि रथ तुलून धरला आणि विजय दशरथ राजाचा झाला. पण विजयानंतर बघितलं तर पत्नीचा लाडक्या हात रक्तबंबाळ. देव लोकात माझी किंमत राहिली, देव लोकात माझी मान उंच ठेवली. तुझ्या पराक्रमामुळं, तुझ्या सहकार्यामुळं आज मी विजयी आहे, उंच मानेन आहे. त्यामुळं माझा तुला आशीर्वाद तर आहेच, पण 2 वर देतो. बोल, काय इच्छा आहे तुझी? श्री चरित्र मोठं गंभीर असतं. ती म्हणली आज नको, गरजेच्या वेळेला मागून घेईन. तिनं कधी मागितलं ते तुम्हाला पुढे माहित आहे. ते आज सांगायची गरज नाही, कारण अजून जन्म नाही. विठ्ठल विठ्ठल. दशरथ राजाला विजय मिळाल्यामुळं इंद्र प्रसन्न झाला आणि इंद्रानं सांगितलं महाराज तुमच्या कृपेमुळे मी आज राज्य भोगतोय स्वर्गाचं. तेव्हा बोला काय देऊ तुम्हाला, काय इच्छा आहे, काहीतरी मागा. पृथ्वीचं राज्य भोगतोय, समुद्र वलयांकित, निर्वैर, निष्कंटक, अजात शत्रू, सार्वभौमत्व मी सिद्ध केलंय. मी सुखी आहे, मला तुझ्याकडून काय अपेक्षा नाही. मित्रानं मित्राला केलेली मदत, त्यातून घेणं देणं केलं तर मैत्री नाही, प्रेम नाही आणि नातही राहत नाही. तो एक व्यवहार होईल. मला व्यवहार करायचा नाही मैत्रीत, आपली नातं मैत्रीच आहे. दशरथ राजावर इंद्र जबरदस्त प्रसन्न झाला.
मागित नाही आणि नको म्हणतोय, त्यागी आहे, अशा मित्रावर त्याच्या उपकारातून उतराय व्हायला काय करावं. म्हणून इंद्रानं सांगितलं, राजा मला तुझं दुःख कळतंय, तुला सगळं काही भरपूर आहे, पण तुला पोटी पुत्र संतान नाही. म्हणून उगीच आठवलं म्हणून सांगतो, एक माणूस दुःखानं भोगून वैतागला आणि गाव सोडून निघाला. देशात चौकशी करू, आपल्या इतकं कोण आहे का? भल्या मोठ्या गावातल्या मोठ्या पाटलाच्या सकाळी वाड्यावर जाऊन, राम राम पाटील, सुखी आहे तुम्ही? मातीचं सुख आलंय म्हणलं. का? नुसता पाटील नावाचा आहे का? खायला अन्न नाही घरात, चिमणी बोंबलली तर उपवास, नावाचा पाटील. पाटील आहे पण आहे अन्न नाही, सुख नाही. दुसऱ्या गावात राम राम पाटील, इस्टेट जायदाद भरपूर आहे, पाटीलकी आहे, मान आहे, गाव आज्ञेत राहत आहे. काय करायचं म्हणला, त्याला काय जाळायचं का? काय झालं? इस्टेट देव देऊन चुकलाय, चुकून आग लागली तर जळता जळायची नाही. 50 वर्ष एवढी इस्टेट आहे, मग उदास आहे. उदास का? काय आग लावायची का इस्टेटीला? वाली वारस एक बी नाही, मुलगा नाही, वाली नाही म्हणून दुःखी आहे. तिसऱ्या गावात मुक्काम, रामराम पाटील, मुलं बाळ आहेत, पाटीलकी आहे आणि लोक मानतात तुम्हाला, सगळ्या बाजूने तुम्ही सुखी दिसताय. म्हणलं काय सांगायचं बाबा, देव देऊन चुकलाय, पाटीलकी आहे, मान हाय, गाव मानतय, मुलं बाळ आहेत, 5चं 50 होऊन येईल. मांडवाला जाऊन मांडव मोडायची पाळी आली, धरण फुटले. 50 नाक वांडण पर तुंडा येते म्हणला. पण काय करायचं का? सुख नाही, सुख नाही का? रोज कोर्टन कचेऱ्या येत्या, रोज हाणामाऱ्या येत्या, मेलेलं बरं निघून जाऊ कुठंतरी, नको, सुख नाही. पुन्हा शेवटी 4थ्या गावात विचारलं, राम राम पाटील, मुलं आहेत, इस्टेट आहे, पाटीलकीचा मान आहे आणि मुलं सात्विक सज्जन आहेत, देवासारखी मुलं आहेत, सगळं 5 बोट तुपात आहेत, मला वाटतं तुम्ही सुखी आहे. कशाचं बाबा, देव देऊन चुकलाय, सगळं दिलंय, भरपूर आहे. काय सांगू तुला, सोन्याचा धूर निघतोय, लाखाचा 1 घास खातोय, पण काय करू, सुख नाही. काय झालं? सोन्याचा घास खातोय, 1 घास सोन्याचा, 1 लाखाचा, पण पचतच नाही. खाल्लं, पोट मोकळं झालं की बरं वाटतंय, आत पोटात काय जात नाही आणि थांबत नाही, उलट्या होत्या, डाळ होत्या, पचतच नाही. 4 गावात चौकशी केली, तेव्हा त्या माणसाला समजलं की जगात कुठं सुख नाही. सुख नाही कोठे आली या संसारी. या चौघांच्या दृष्टीनं दशरथ राजा सुद्धा दुःखीच आहे. काय कमी आहे? सगळं. काय कमी आहे? पुत्र नाही. इंद्रानं सांगितलं, तुला पुत्र होईल अशी व्यवस्था करतो. राजाला लय आनंद झाला, वा, माझं दुःख ओळखलं, ठीक आहे राजा, माझ्याकडं ठेवणीचं अस्त्र आहे. ठेवणीचं अस्त्र, ठेवणीचं अस्त्र म्हणजे जे गवसणीत घालून ठेवलं जातं, ते असं उघडं ठेवलं जात नाही. उघडं ठेवल्यावर त्याचं पाणी कमी होतं, ते झाकून ठेवलं जातं. अशी 14 अस्त्र आहेत माझ्याकडं, 14 रत्न आहेत माझ्याकडं. त्यामध्ये पहिली मेनक आहे, दुसरी अप्सरा आहे, तिसरी उर्वशी आहे आणि 4थी रंभा आहे. या 4ही जातीच्या स्त्रिया अशा आहेत, मी म्हणणाऱ्याच्या तोंडचं पाणी पळवणारे आहेत. राजा, तुला मुलगा व्हायला पाहिजे, त्यासाठी तुला यज्ञ करणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळात राम अवतारात मुलगा झाला नाही तर देव ऋषीन उरपटे बकाचन खबर कोंबडन 7,000 रोटन वसुबान गुरुबान माऊलायान खंडोबा करीत नव्हती. काय करत होती? यज्ञ करत होती. यज्ञामध्ये तुपाची हत्तीच्या सोंडासारखी धार पडत होती. महान ताकदीचे ऋत्विज, जे मंत्रानं अग्नी प्रदीप्त करणारे असे महान ऋत्विज यज्ञामध्ये आहुत्या टाकायला मंत्रोच्चारासाठी बोलवले जातात. आणि अशी मंडळी ताकदीची असताना इंद्रानं सांगितलं, विभांडक नावाच्या ऋषीला बिगर पत्नीचा मुलगा झालाय. ऐकताय ना तुम्ही? दरवाजावर फक्त कार्यकर्ते 2 जण राहा, व्यवस्था लावा, बोलू नका, आम्हाला बोलू द्या, तुम्हाला ह्यांना सगळ्याला ऐकू द्या.
विठ्ठल विठ्ठल गर्दी तर होणारच आहे, गोंधळ तर उडणारच आहे. यात्रा आहे आज, नाही का? ही एक गोंधळ आणि ही यात्रेचा उडणारा अस्ताव्यस्त अवस्था मी जमेला देऊनच बोलतो. होय, जरा पुरुष मंडळी जरा हे जागा माग बघा ना, पुरुष मंडळी जरा पुढे या. पुरुष मंडळी जरा प्रामाणिकपणे उठून माग जागा, लोकांना बसू द्या, ऐकू द्या लोकांना. विठ्ठल विठ्ठल आणि मग दशरथ राजाला निरोप दिला, मी माझ्याकडच्या रंभा आणि अप्सरा तुझ्याकडे पाठवतो, तुझ्या वनात पृथ्वी तलावर. त्या विभांडक नावाच्या ऋषीला मुलगा स्वतः झालेला नाही, पत्नीपासून हरणाच्या गर्भात वाढलेला मुलगा, त्याच्या मस्तकावर जन्मतः शृंग आहे. तो विभांडक नावाचा ऋषी स्नानाला गेल्यावर स्नान करून सूर्याला अर्घ्य देत असताना वजळीतच पाडस वाहत आलं. कारण सूर्य उदयाच्या वेळेला गर्भवती हरणी पाणी पित असताना समोरच्या काठावर वाघानं तिला बघितलं आणि आनंदानं वाघानं डरकाळी फोडली. डरकाळी वाघानं फोडल्याबरोबर वाघिणीचा गर्भपात झाला. ऐकताय ना? ऐका ना, ऐकू द्या. वाघाच्या डरकाळीनं वाघिणीचा गर्भपात झाला आणि तिचं ते पाडस पाण्याबरोबर वाहत आलं आणि ते योगायोगानं ह्या ऋषीच्या वजळीत सापडलं. त्यानं ते लुसलं पुसलं, ते घरी आणलं, वाढवलं, मोठं केलं. पाडस म्हणजे बाळ. ते बाळ त्यानं घरी आणलं, मोठं केलं. पण जन्मताच हरणाच्या गर्भात वाढल्यामुळं डोक्यावर शिंग होतं, म्हणून विभांडक नावाच्या ऋषीनं त्याचं नाव शृंगी, शृंगी म्हणजे शिंग, शृंगी असं ठेवलं. मस्तकावर शिंग आहे. तो विभांडक नावाच्या महान संन्याशाचा मानस पुत्र मानला. त्यानं त्याला वाढवला. अरण्यात घनदाट जंगलामध्ये हजारो मैल जंगल पसरलेलं, गगनचुंबी वृक्ष वाढलेले, सूर्याचं किरण पृथ्वीवर टेकायला कितीतरी महिने लागत. इतकं दाट जंगल आणि अशा जंगलात झाडावर आश्रम बांधून वाघ, शिव, हिंस्र पशूच्या भीतीनं आश्रमात तो राहायचा. ऋषी तो मुलगा इथे राहायचा. तो स्नानाला तपश्चर्याला निघून गेला की इंद्रानं पाठवलेल्या अप्सरा तिथं जायच्या. त्या त्याच्या पुढं जायच्या. त्यांना बघितलं की बुजला. बापाला सांगितलं, आज इथं लय ऋषी आलो होतो, मोठं मोठं. त्याला काय माहित आहे, जगत माहित नाही, अरण्याच्या बाहेर गेला नाही. ऋषी आलो होतो, लय देखणं ऋषी होतं. त्यानं सांगितलं, कुणी घरी आलं तर पूजा करावी, खायला द्यावं, प्यायला द्यावं, असं करावं. दुसऱ्या दिवशी ऋषी निघून गेले, पुन्हा अप्सरा आल्या. मग तो भेट होता, त्यांनी बघितलं. मग त्यांच्या सगळं थोडक्यात सांगतो. त्याचं नाथ महाराजांनी 3 अध्यायात वर्णन केलंय. त्याचं चिंतन 2 तासाचं करेक्ट आहे. मी 2 मिनिटाच्या आत सांगतो. त्या विभांडक नावाच्या त्या ऋषीला, शृंगीला जगाचा कसलाच गंध वार्ता नसल्यामुळं ह्या आकर्षक दिसणाऱ्या रंभा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, उर्वशींनी त्याला घायाळ केला, पागल केला. त्याला आपल्या बरोबर त्याचा वेध लागला आणि मग नाचत 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 त्याला भुलवून अयोध्येला घेऊन आल्या. नीट ऐकलं तर कथेचं अनुसंधान राहील, नाही तर झटक्यात विषय मागं निघून जाईल आणि डोला पडेल. इतका डोला माहित आहे ना? वांज काकऱ्या वांज. विठ्ठल विठ्ठल. रंभानी अप्सरांनी त्याला भुलवून अयोध्येला आणल्याबरोबर देवांगणा हाती आणविला शृंगी. यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ चालू केला. मुलगा व्हावा हा हेतू बाळगून यज्ञ चालू झाला. पण त्या ऋषीला लग्न न झाल्यामुळं त्याला यज्ञाचा मान देता येत नाही आणि देता येत नसल्यामुळं त्या ऋषीचं पहिल्यांदा लग्न करावं लागलं.
दशरथ राजाच्या एका जवळच्या जीवशकंडश मित्राची शंतनू नावाच्या राजानं शांता नावाची मुलगी राजाला दान दिली होती, कन्यादान. ती शांता नावाची मुलगी दशरथ राजाची ह्या शृंगी नावाच्या ऋषीला देऊन लग्न विवाह पार पाडला. आणि शृंगी आणि त्याची ती धर्मपत्नी शांता या दोघांच्या हातून यज्ञाच्या आहुत्या चालू झाल्या आणि यज्ञ चालू झाला. दशरथ राजा सामुरा येऊनी अतिप्रीती करोनी सभे नेला. आणि मग विभांडका क्रोध आला असे भारी अयोध्या भितरी वेगे आला. त्यानं घरी येऊन बघितलं आश्रमात मुलगा नाही, त्याला राग आला. त्यानं डोळं झाकलं, चौकशी केली, त्याला कळलं दशरथ राजाच्या यज्ञाकरता अप्सरांनी इंद्राच्या माझ्या मुलाला भुरळ पाडून भुलवून अयोध्येला नेलाय. राग आला होता. विभांडक राजा दशरथ राजाच्या नगरीला आला. आल्याबरोबर दशरथ राजाला तो क्रोधिष्ट झालेला पाहून साष्टांग प्रणिपात दंडवत घातला, पायावर लोळण घातली आणि पुत्र आणि सून मुख्य पूजेचा मान देऊन गौरव केलाय, लग्न केलंय म्हणल्यावर रागाचं पाणी झालं. आणि विभांडकानं उलट आशीर्वाद दिला. राजा आनंदाने यज्ञ कर, आनंदाने तुझा यज्ञ सिद्धीला जावो आणि तुला तुझा इच्छा आणि तुझा संकल्प पूर्ण हो, माझा आशीर्वाद आहे. विभांडक निघून गेला. यज्ञ पूर्ण झाला. पूर्ण यज्ञातून अग्निनारायण संतुष्ट पावला. यज्ञाच्या पूर्णाहुतीची आहुती पडल्याबरोबर यज्ञ नारायण अग्नी बाहेर आला. अग्नीच्या हातात पायस पात्र, पायस म्हणजे प्रसाद, यज्ञाचा प्रसाद, ते पात्र हातामध्ये घेतलं आणि त्या अग्नीनं शृंगी ऋषीला ते पात्र दिलं. शृंगी ऋषींनी राजाला दिलं. राजाने वशिष्ठ कुलगुरूंना जवळ बोलावलं आणि वशिष्ठांना विचारलं, विलंब करू नका, विघ्न येतं प्रसादाला, त्यामुळे ह्याचा विल्हेवाट लावा. राजानं 3 भाग केलं. 3 भाग करून पहिला भाग थोरली या नात्यानं कौशल्याला दिला. यज्ञाचा प्रसाद कौशल्या थोरली म्हणून दिला. दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा शेवटी कैकेयीला दिला. पण कैकेयी सुंदर होती, तिला सुंदरपणाचा गर्व होता. नामदेवराय मोठं सुंदर वर्णन करतात. सुंदरपणाचा अभिमान मनी श्री सुंदर होती आणि गरोदर होती. तिला राग आला. तिला राग आला. नामदेवराय म्हणतात पहिला भाग मला का दिला नाही, तिला राग आला आणि राग आल्यामुळे ती रुसली. आणि तिथं रुसल्याबरोबर कुणीकडनं एक घार अचानक आली. त्या घारीनं जी झडप मारली तसा कैकेयीचा हिस्सा घारीनं पळवला. आता घार कोण होती, घार कोण होती ती सांगतो, पण आधी भजन करा. विठोबा रखुमाई हर हर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. दिवस गेल्यानंतर शास्त्र असं आहे, पतीनं पत्नीला 3 महिन्यानंतर गर्भाची आवड आणि इच्छा जाणून तिचे डोहाळे विचारून त्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. म्हणून धर्मराजाला धर्माप्रमाणे ह्या गोष्टी करणं बरोबर होतं. म्हणून दशरथांनी प्रत्येक बायकांना डोहाळे विचारण्याकरता तयारी केली. सकाळ सकाळी उठल्यावर कोणाच्या घरी पहिलं जावं म्हणून दशरथ राजा म्हणला, माग केवढा गोळ झाला. पहिल्यांदा सिरियल नंबर न देत गेलो तेव्हा हुकलं, काही रुसली. आता सुधरून घ्यावं. दशरथ राजा उठला तिथून, कैकेयीचे सत्नी जाता झाला. मंचकी बैसली होती त्या बापेनी. त्यावर देखताची नैनी पहुडली. राजा आलेला बघून झोपली. नवरा आलेला बघून जी श्री झोपती ना, तिला रामायणामध्ये दुष्ट श्री म्हणलंय. आणि दुष्ट होण्याचं कारण कैकेयी सामान्य नाही, अति दुष्ट आहे.
वृत्ती दुष्ट आहे. माफ करा, माफी मागून बोलतो. पुढचं कीर्तन कमी करू. पण कैकेयीचा जन्म आहे का अतिशय जगात वाईट नसल इतक्या वाईट आईच्या पोटी जन्माला आलेली कैकेयी आहे. माहित नसलं तर ऐकून ठेवा. कैकेयीची आई म्हणजे जगात वाईट नसणारी इतकी वाईट आई. कैकेयीचा बाप एक राजा आहे आणि त्याच्या गुरुची कृपा त्याच्यावर झाल्यामुळे त्याला पशु पक्षाची भाषा कळती. एक दिवशी दुपारी राजा जेवत असताना कैकेयीची आई जेवण वाढीत होती आणि राजाचं जेवण चालू असताना ताटात मुंगी शिरली आणि मुंगीनं भाताचा कण उचलला आणि पळून घेऊन गेली. वाटत दुसरी भेटली आणि त्या मुंगीनं विचारलं कुठं आणला ग? राजमहालात गेलती. राजा जेवण करत होता आणि त्याच्या ताटात घुसून म्हणले अन्नदान पळवलं. हे अन्न कण ही कोण बोलताय? मुंग्या मुंग्याला बोलतात वाट. आणि ती म्हणली तुला काय लाज आहे? तुझ्या जिभेला काय हाल आहे? एवढ्या मोठ्या राजाच्या ताटात जेवून तू अन्न चोरून आणलं, गुन्हा केला, पापी आहे तू. आणि ही दोघींची भाषा संभाषण राजाला कळलं. राजाला वाटलं एवढासा जीव आहे पण माझी केवढी माझा केवढा आदर, माझ्याबद्दल केवढी सहिष्णुता आहे, माझ्याबद्दल केवढी कृपा आहे, माझ्याबद्दल केवढी अनुकंपा आहे, माझ्याबद्दल केवढा प्रेम आहे, आस्था आहे. आणि राजाला एकदम हसू आलं आणि राजा एकदम हसला. जेवता जेवता राजा हसला तेव्हा कैकेयीच्या आईने विचारलं का हसला? काय नाही म्हणले उभं हसलो. नाही जेवताना हसायचं काय कारण? का हसला? काय नाही म्हणले उभं हसलो. नवना पण म्हणले का हसला? उभंच हसलो. नाही म्हणले मला आधी सांगा. सांगेल कधीतरी. नाही मला आता सांगा. अगं सांगेल पुन्हा तरी. नाही मला आता सांगा. कशी तरी वेळ मारून नेली. राजाचं जेवण अर्धवट राहिलं. राजाच्या अहोरात्र मागण लागली मला सांगा, मला सांगा, मला आधी सांगा. का हसला? का हसला? का हसला? अगं म्हणला मी तुला सांगितलं मी मरून जाईल. तुम्ही 10 बाऱ्या मारा पण मला सांगा तुम्ही का हसला सांगा. अगं मी मरणार आहे. मी हे तुला सांगितलं वर म्हणतात मी मरून जाईल. मी विधवा आनंदानं होईल पण मला सांगा. हाय जगात बाई अशी. माझा शब्द जड वाटला असेल ना. तुम्ही मरा पण मला सांगा. आणि मग शेवटी असं आकांत तांडव दोघांचं चाललंय, पती पत्नीचं, कैकेयीचं आणि राजाचं. इतक्यात राजाचा गुरु आला. गुरूंनी पाहिलं काय चाललंय हे न सांगताच कळलं. गुरुनी एकांतात बोलवून सांगितलं आज संध्याकाळी 12 वाजता सांगतो म्हण. जंगलात नाही एकांतात नाही. तिला आज 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आहेत. आज रात्री 12 वाजता ही जी डिलिव्हरी होणार आहे आणि हिला डिलिव्हरी होऊन मुलगी होणार आहे. हिला मुलगी होणार आहे आणि ही मरून जाणार आहे. तुझ्या मागची पिढा निघून जाणार आहे. काळजी करू नको. बिगर विष घालता गुळानं मरतय. जा. श्री गुरूंनी कृपा केली. रात्री 12 वाजता नगरी सामसूम झाल्यावर रथात घातली जंगलात नेली. एकांतात नेल्यावर तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली आणि कैकेयीची आई मरून गेली. पण आई मरून गेली पण त्या मुलीला, अनाथ मुलीला कुणी सांभाळायचं? कैकेयीची मुख्य दासी जीवाभावाची, त्याच अवलादीची बरोबर नेली होती. कैकेयी मेली पण तिनं ही जात सांभाळली. तिच्या पोटी जन्माला आलेली 84% भाग आईपासून गर्भात उतरतो. हे शिव सरोदय नावाचं शास्त्र सांगतं. वाचून बघा. 16% गर्भामध्ये पिंडात बापाकडील अनुवंशिकता येते. वडिलांच्या वीर्यापासून गवाक्ष म्हणजे हाड बनतात आणि आईकडून इतर सर्व शरीर बनतं. त्यामुळे 84% भाग कैकेयीमध्ये आईचा आणि कैकेयीचा भाग सगळा त्या मुलीमध्ये आला, कैकेयीमध्ये आला. त्यामुळे कैकेयीला सांभाळणारी मंथरा नावाची दासी कैकेयीची, तिनं तिचा सांभाळ केला आणि ती त्या रक्ताची होती म्हणून तिनं नवरा मेला तरी चालेल इतकी वाईट आहे. कारण कळलं कैकेयी किती वाईट आईची लेक आहे. तेव्हा कैकेयीनं हट्ट केला आणि कैकेयीच्या हट्टाला भिवून राजाने भिवून तिला विचारलं तुझं डोहळ काय सांग. तिनं म्हणली ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा नये समाचार त्याचा जनात हे निंद वेदवाय कर्म करिता धर्म पाप बहु माझे मस्तकी ठेवावा हा दोष.
तुम्हाकडे लेश नाही काही वृश्चिकाचे पेवी तक्षक पडत घालिताई वृत अग्निमुखी आईशी व्यथा होय नामा म्हणे त्याशीन उठला तो रेषी तेथून या कैकईचं दुःख झालं माझ्या होणाऱ्या बाळाला राज्यपद द्यावं आणि थोरल्या मुलाला वनात धाडावं असं माझं मत आहे बघा आणि पुढे तेच झालं तिथून उठला सुमित्रेच्या महालात गेला तिनं येऊन आसन घातलं पूजा केली गंध धूप दीप पुष्पाच्या माळा अर्पणी तांबूला उभी राही सेवा केली तुझं काय मत आहे सांग अहर्निशी आयुष्य वाटत असे जीवा वडिलांची सेवा अहर्निशी तिच्या पुटी लक्ष्मण येणार होता थोरा मोठ्यांची सेवा घडावी लक्ष्मण गर्भाचा भाव आतून आला आणि मग थोड्यांची सेवा राजाला आनंद झाला हातामध्ये रत्न घेतलं ओवाळून फेकून दिलं आणि कौशल्याकडे गेले कौशल्याला विचारलं तुला काय डोळे होतात सांग हृदयात असे भक्ताचा कैवारी तेथे कैची उरी देह भावा सदा समाधिस्त रामरूप झाली ऐका कौशल्या माऊली नामा म्हणे तुकोबराय सांगतात भगवान परमात्मा सर्व जगाचा अखिल ब्रह्मांडाचा मालक कौशल्याच्या उदरामध्ये वाढत आहे दशरथ राजानं तिला बोलल्याबरोबर आणि मग ती बोललीच नाही काहीच बोलणं न बोलल्यामुळं दशरथ राजाला वाटलं हिला भूत लागलं हिला झडपलं आपल्या नशिबात ह्यो पोरगा दिसत नाही ह्यो पोरगा जातो की काय विरंचीचा बाप क्षीरसागरवासी ध्याती योगी त्याशी निरंतर पर्याहुनी पर वैकरी हुनी दुरी आणि कौशल्याच्या उदरी तोची असे सदा समाधित रामरूप झाली कौशल्या माऊली नामा म्हणे आणि मग तिनं बोलल्यावर वर्णन केलं आणि मग सांगितलं ए तुला माहित आहे का रावणे हे केले लग्न माझे विघ्न असे की स्मरण तुझं लागे रावणानं आपल्या लग्नात विघ्न केलं होतं ना आपलं जहाज समुद्रात बुडवलं होतं एका बेट्याला फळीच्या साह्यानं पिटीत मला घातलं होतं आणि तुम्ही फळीला धरून बेटावर आला आणि नारदानं आपलं लग्न लागवलं आणि देव सभेत अशी टाळी वाजवली होती नारदानी तेव्हा रावण म्हणला टाळी का वाजवली म्हणजे लग्न लागलं कुणाचं रामाच्या आईचं आणि रामाच्या बापाचं म्हणला जहाज पाण्यात बुडवलंय रावण म्हणला वैरी पोटाला यायच्या आधी वैरी मारून टाकण्याचं सूत्र रावणाकडनं शिकावं अग्नी छोटा नाही समजून सोडून द्यायचा त्यानं रामाचं जहाज बुडवलं पण प्रारब्ध मोठं विचित्र असतं रावणानं जहाज बुडवून दशरथ कौशल्याचा विवाह खंडित केला पण पिटीत घालून एका बेटावर पिटी रावणानं ठेवली आणि रावण निघून गेला दशरथ राजा पुढच्या जहाजाच्या फळीला धरून लाटा लाटानी तिथं आला पेटी उघडली तर त्यात काही निघाली कौशल्या निघाल्याबरोबर नारद तिथं आलं शुभमंगल आणि ब्रह्मदेवानी टाळी वाजवली देवलोकात का आपल्याला रावणाच्या बंदीखान्यातून सोडवणार याचा बाप सुखरूप लग्न लागलं म्हणजे आमचा काय वारी ह्यांच्या पुढे जन्माला येणार हे निश्चित झालं हिरवा कंदील मिळाला ज्ञानेश्वर आणि येऊन काय करतो किंवा काय केलं शंका येऊ नये म्हणून तो कोबराय दुसऱ्या चरणाचा जन्माचो
राजाचा काय वर घेतला आणि 10 अवतार देवानं घेतले आणि 10 अवतारात काय केलं हे मग सांगितलं सुरुवातीला 10 अवतारात देवाने देवाचं कार्य पूर्ण केलं असा तो परमात्मा दयाळू आहे कृपाळू आहे भक्तांनी हाक मारली की देवाला यावं लागतं देव येतो देव अनेक वेळा आला म्हणून तुकोबराय त्याला एक विशेषण देतात अभंगाचं तिसरं चरण धन्य तुझा कृपा चंदो वनतील 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 आपुला तो बोलता आपुला तो बोल काय करे हे आपुला तो बोल काय करे अमरजी झाडी जन्मतोये अमरजी झाडी जन्मतोये परमात्मा उत्तीर्ण होण्याचा कालावधी पूर्ण झाला होता भगवान परमात्मा दयामध्ये आणि वाव करून राहिला आहे कौशल्याला भान नाही ती बोलत नाहीये सदा समाधीस्थ समाधी लागलेली आहे असो 6 कोटी 8 वचन अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये ऋतू कोणता होता काळ कोणता होता महिना काय होता त्यावेळची अवस्था काय होती त्यावेळेचं वर्णन महाराजांनी अतिशय बहारदारीचं केलंय पहिलं चरण म्हणा उत्तम हा शुक्ला
झालेली आहेत. सर्व आणि ग्रामस्थ, पै पाहुणे, इष्टमित्र, माता भगिनी, आबालवृद्ध, सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, कार्यकर्ते मंडळी, स्वयंसेवक मंडळी, सर्वांनी वेळेचं भान ठेवलं. फुलं वाटून घेतलीत. वेळेचं आपण सर्वांनी भान ठेवूया. वेळ बरोबर करेक्ट झालेली आहे. सर्वांना अशी विनंती आहे, आपण ज्या कार्यासाठी उत्कंठेने आपला अनमोल वेळ खर्च करून आलेला आहातच, तर आजूबाजूला जमलेली मंडळी आहेत, त्यांनी मंदिरासमोर मंडपामध्ये जागा जिथं मिळेल तिथं या. नवीन आलेल्यांना फुलं देण्याची व्यवस्था करा आणि जागेवरती उठून उभे राहा. आपल्याला एक प्रमाण म्हणायचंय. एक प्रमाण म्हणून पुंडलिक वर्देचा गजर होईल. पुंडलिक वर्देचा गजर झाल्यावर